नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं दशम हिंद केसरी बकासूर या युट्यूब चॅनलवरती परत एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलोय आज भालवणीमध्ये आज एक आदत बैलाचं मैदान संपन्न होतंय बी ग्रुप बी कंपनी यांच्या वतीनं आणि आपण आलोय भालवणीमध्ये। याच मैदानावरती एक जुनी आठवण जागी झाली म्हणून व्हिडिओ बनवतोय। बैलगाडी क्षेत्रामधले एक ऐतिहासिक मैदान याच मैदानावरती झालं होतं। बैलगाडी क्षेत्रामधले पहिली थार बक्षीस याच पाठीवरती दिली होती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रदादा पाटील यांच्या वतीने ते मैदान झालं होतं आणि याच मैदानाचा एक नंबरचा मानकरी तुम्हा सगळ्यांचा लाडका बकासूर। या बकासूरनं इथं पहिली थार जिंकली होती। जुन्या आठवणी याच पाठीवरती जाग्या झाल्या म्हणून या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय। बऱ्याच फॅन्स फॉलोअर्सचे कमेंट येत आहेत की सर आपला नक्की बकासूर कधी पळणार। मित्रांनो, बकासूर लवकर तुमच्या भेटीला येतोय। उद्या आषाढी एकादशी आहे। आषाढी एकादशीच्या सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। उद्या सुद्धा एक ऐतिहासिक मैदान आहे। गेल्या वर्षी त्या मैदानामध्ये त्रिकूट आपल्याला एकत्र पाहायला मिळालं होतं। गेल्या वर्षी दशम हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाले होते कातर खटावच्या मैदानामध्ये। उद्या तेच मैदान आहे कातर खटावचं आणि उद्या आषाढी एकादशी आहे। पंढरीच्या पांडुरंगाला आमचं गाराण आणि आमची साकड आहे की उद्या ज्याला तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मनात जे काय आहे ते उद्या पांडुरंग आपल्याला 100% उद्या त्याला तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांनाच उद्या खुश करल। तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मनात जी इच्छा आहे ती उद्या 100% पूर्ण होईल। असेच आपण या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया। धन्यवाद।